या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच. महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच. दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे. आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा, याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय. उघडा डोळे पहा नीट. महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ. खरं तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला, पळापळ केली, भूमिका मांडल्या, अर्ज केले, न्यायालयात गेले. तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे, मी काय वेगळं सांगायची गरज नाही. पण निकाल आल्यानंतर लोकसभेत महाविकास आघाडीला मतं पडली 2,50,15,819. 2,50,15,819 लोकसभेत आम्हाला विजय मिळाला. आम्हाला मतं चांगली मिळाली. हे महाविकास आघाडीने आणि बुद्धिमान आमच्यातल्या काही पत्रकार मित्रांनी मांडलं. ठीक आहे. लोकसभेत महायुतीला काय मतं मिळाली? 2,50,15,819 महाविकास आघाडीच्या तुलनेत आम्हाला पडली 2,48,12,727. म्हणजे अंतर फक्त आम्हाला कमी होतं 2,03,192 मतांचं. बघा, नीट समजून घ्या. दुबार मतदार, मतचोरी आणि आम्हाला उघड करा काय घोटाळे केले त्याचं उत्तर देतोय मी. 2,03,192 मतं आम्हाला कमी पडली. आणि त्याच लोकसभा निवडणुकीच्या विधानसभाच्या मतदारसंघातल्या याद्या केवळ 31 मतदारसंघाच्या आम्ही बघितल्या. किती? 31 मतदारसंघाच्या. त्यामध्ये 288च्या अजून पाहिल्याच नाहीत. या 31 मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक दुबार मतदार, मुस्लिम दुबार मतदार यांची संख्या फक्त 31 विधानसभा मतदारसंघामध्ये 2,25,791. आमचा कमी पडलेली मतं 2,03,000 आहेत. मग आता तुमच्या विचारावर आम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करू. लोकसभा निवडणुकीत तुम्ही मतचोरी केलीत, वोट चोरी केलीत असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा. आणि आम्ही आता अभ्यास करतो आहोत, कारण यांना बेनकाब केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.